राहुरी शहरात स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्व पक्षांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील स्टेशन रोड येथील व्यंकटेश मंगल कार्यालय येथे आयोजित या सभेला विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी आपल्या मनोगतात अजितदादांनी ग्रामीण भागाच्या विकासासाठी केलेल्या कामाची आठवण करून दिली। शेतकरी, विद्यार्थी, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक करण्यात आले। अजितदादा हे केवळ राजकारणी नव्हते, तर जनतेशी थेट नाळ जुळलेले नेतृत्व होते, अशा भावना अनेकांनी व्यक्त केल्या। यावेळी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, प्रेरणा पतसंस्थेचे संस्थापक सुरेश वाबळे, देवाली प्रवरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम, राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष भाऊसाहेब मोरे, शिवसेना ठाकरे गट जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे, शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष रवींद्र मोरे, शिवसेना ठाकरे गट तालुका प्रमुख सचिन म्हसे, शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख देवेंद्र लांबे, कांता तनपुरे, राव साहेबराव म्हसे, बाळासाहेब आढाव, विजय तमनर, दत्ता कवाने, विराट ढसाळ, सुनील अडसुरे, निलेश जगधने, प्रकाश भुजाडी, ज्ञानेश्वर बाजकर आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज या ठिकाणी राहुरी तालुक्यातल्या सर्व पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपण या ठिकाणी आज उपस्थित झालेलो आहोत। एक शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेलं नेतृत्व, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा या महाराष्ट्रात जपणारं आणि तितक्याच ताकदीने या महाराष्ट्राचा विकास करणारं नेतृत्व असा उल्लेख आपल्याला दादांचा या निमित्ताने खरं करावा लागेल। दादांची जी काही राजकीय कारकीर्द होती, अगदी 1980च्या दशकापासून एका साखर कारखान्याच्या संचालक पदापासून सुरू झालेली कारकीर्द या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंत काम करण्याचा त्यांचा अनुभव, एक तळागाळातून पुढे आलेलं नेतृत्व, तळागाळातल्या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाची जाण असलेले सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या देखील अडचणींची प्रश्नाची जाण असलेले ते नेतृत्व या राज्याला खरं लाभलं होतं। नेते असे नेतृत्व एका असं 1-2 दिवसात, आठवड्याभरात, महिन्यात तयार होत नाही। 2-3 दशकाचा अनुभव प्राप्त होऊन हे नेतृत्व या राज्याला खरं लाभलं होतं। आणि माझं तर खरं व्यक्तिगत मत आहे की सध्याच्या जे काही राज्यातले मोठे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये विशेषतः आपल्या ग्रामीण भागाला न्याय देणारं नेतृत्व हे अजितदादांचं। शहरीकरणामुळे वाढलेले शहरातले मतदारसंघ असतील, याच्यामुळे निश्चितच कुठेतरी ग्रामीण भागाच्या नेतृत्वाचं हे जाणं, हे मला असं वाटतं की ग्रामीण महाराष्ट्र एका मोठ्या नेतृत्वाला पोरका त्या ठिकाणी झालेला आहे। कधी न भरून निघणारं नुकसान हे महाराष्ट्राचं, आपल्या ग्रामीण महाराष्ट्राचं विशेषतः झाल्याची माझ्यासारख्या एका ग्रामीण भागातल्या कार्यकर्त्याची भावना त्या ठिकाणी आहे। अगदी माझा जेव्हा दादांचा संपर्क आला, विशेषतः आमदारकीच्या निवडणुकीमध्ये माझा विजय झाल्यानंतर किंवा त्याच्या थोडं आधीपासून जरा जास्त दादांची जवळीक त्या ठिकाणी माझी यायला लागली आणि जवळून असं व्यक्तिमत्व बघण्याचा अनुभव खरं मला त्या ठिकाणी आला। सातत्यानं त्यांच्या ज्या बैठक असायच्या, मगाशी उल्लेख केला, आमची एक बैठक सकाळी 6:45ची वेळ होती, कुठल्या तरी नगर विकास विभागाचे काहीतरी विषय असेल, 6:45 वाजता बैठक होती आणि ती 6:45ला चालू व्हायची। 5-10 मिनिटं जर संबंधित कुणी आलं तर लगेच पुढची बैठक चालू व्हायची। इतकं खरं वेळेचं त्यांना भान त्या ठिकाणी होतं आणि सातत्यानं सकाळी 6 वाजल्यापासूनचा जो उल्लेख झाला आहे मी प्रत्यक्ष त्या ठिकाणी अनुभवलेला आहे की एकदम ताकदीत, नीटनेटकेपणा, शिस्तबद्धपणा, वेळेचं बंधन पाळणारा हे गुण सातत्यानं त्यांच्यामध्ये होते
आणि लवकर लवकर कामाचा जो उरक त्यांचा होता की एखाद्या बैठकीमध्ये बऱ्याचदा एखाद्या म्हणजे उपमुख्यमंत्री या नात्यानं सातत्यानं ते वेगवेगळ्या विभागांच्या बैठका लावायचे. म्हणजे एखादा आमदार जर गेला किंवा माझं असं असं काम आहे, अशा अशा विभागातला प्रश्न आहे, तर लगेच ती बैठक लावणे. आणि मी बाकीच्याही नेत्यांचं बघितलं की कागदावरती शेरेने घेतात बैठक लावा, पण ती बैठक लागायचीच नाही. याचं मलाही बाकीच्या नेत्यांचे अनुभव नाही की नाव काय कोणाचं घेत नाही. पण मात्र दादांनी बैठक लावा म्हटली एखाद्या आमदाराच्या प्रश्नाविषयी की ती बैठक लागायची. आणि माझ्याकडं जे काही 5-6 खाते होते राज्यमंत्री म्हणून, तर बऱ्याचदा आमच्या संबंधित खात्याची बैठक लागली की मला त्या बैठकीचं निमंत्रण यायचं. अक्षरशः आठवड्याला 2-3 बैठक किमान माझ्या खात्याच्या या दादांकडे असायच्या आणि मला त्या बैठकीला उपस्थित राहावं लागायचं. मी इतकं जवळून त्या ठिकाणी दादांचा अभ्यास बघितला. जरी उपमुख्यमंत्री असेल, कुठल्याही खात्याचा विषय असेल, त्या खात्याचे मंत्री, राज्यमंत्री, IAS अधिकारी, ज्या आमदारांनी विषय मांडला असेल तो आमदार, IAS अधिकारी देखील मोठे अनुभवी जरी असले तरी देखील त्या प्रश्नाची उकल कशी करावी, एखादा प्रश्न खरंच सोडण्यासारखा आहे नाही आहे याचं त्यांना पटकन त्या ठिकाणी लक्ष द्यायचं. एखादा विषय जर न होण्यासारखा असेल तरी देखील तो व्यवस्थितपणे त्या ठिकाणी हाताळला जायचा आणि व्यवस्थित त्या मिटिंगचा सोल्युशन होऊन काय तोडगा निघायचा नाही निघायच्या सूचना या आदरणीय दादांकडून होताना मी जवळून त्या ठिकाणी बघितलं. आणि तेव्हाच मला उमगलं की या एक मोठा दांडगा अनुभव आणि प्रश्नांची जाण असलेलं हे नेतृत्व आहे. कशा पद्धतीने खरं हे प्रश्न सोडवतात अत्यंत खरं जवळून त्या ठिकाणी बघण्याचा मला योग आला.